शासनाकडून नॅनो युरिया व नॅनो DAP इत्यादी खते अनुदानावर मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा अशा पद्धतीने शासनाने आवाहन केलेलं आहे आणि यासाठी तुम्ही महा-DBT या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकता। सगळ्यात आधी नॅनो संकल्पना जाणून घेऊयात की काय आहे ही नॅनो संकल्पना। नॅनो म्हणजे बारीक, सूक्ष्म, आकाराने लहान। जसे की आपण ऐकत आलेलो आहे की नॅनो कार, नॅनो सिम, नॅनो लॅपटॉप, त्याच पद्धतीने हा नॅनो युरिया किंवा नॅनो DAP आहे। नॅनो युरिया किंवा नॅनो DAP खते 50% अनुदानावर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे 30 जून 2024 पर्यंत महा-DBT या वेब पोर्टलवर शेतकरी बांधवांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। नॅनो युरिया किंवा नॅनो DAP खते 50% अनुदानावर मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। परंतु त्याआधी जाणून घेऊयात कसा आहे हा नॅनो युरिया आणि का शासन यासाठी देत आहे 50% अनुदान। थोडीशी शिल्लक माहिती आहे पण अत्यंत कामाची माहिती आहे, नक्की व्हिडिओ बघा। नॉर्मन बोरलॉग हा जरी जागतिक हरित क्रांतीचा जनक असला तरी भारतामध्ये MS स्वामीनाथन हेच खरे हरित क्रांतीचे जनक आहेत। अन्नधान्य मोठ्या प्रमाणात घेता यावे यासाठी भारतामध्ये 1968 मध्ये हरित क्रांती झाली। पिकांना रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली। त्यावेळी जरी रासायनिक खताचा शेतीला फायदा झाला असला तरी आता मात्र याच रासायनिक खताचा खूप मोठा तोटा हा शेती व्यवसायामध्ये दिसत आहे। सध्या शेतकरी पिकांचे उत्पादन जास्त यावे यासाठी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात युरिया वापरतात। हा युरिया सॉलिड फॉर्ममध्ये उपलब्ध असल्याने 70% युरिया वाया जातो। एकतर तो पाण्यामध्ये वाहून जातो किंवा हवेद्वारे तो उडून जातो किंवा जास्त पाणी झाला तर जमिनीमध्ये मुरून जातो। युरियाच्या वापराने जमिनीची उत्पादन क्षमता जी आहे ती कमी होत आहे। रासायनिक खतांचे अनेक दुष्परिणाम जरी दिसत असले तरी शेतकरी बांधव युरिया वापरण्याचा बंद करत नाही, रासायनिक खत वापरण्याचा बंद करत नाही। याला पर्याय म्हणून नॅनो युरिया हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे। पारंपरिक युरियामुळे पिकांना फार तर 30 ते 40% नत्र मिळते, मात्र नॅनो युरियामुळे पिकांना 80% नत्र मिळते। नॅनो युरियाची फवारणी करावी लागत असल्याने हा युरिया पिकाच्या पानावर फवारला जातो। पिकाच्या पर्णरंध्रातून हा युरिया लगेच शोषला जातो, त्यामुळे वनस्पतीस हवा तेवढा युरिया मिळतो। याउलट पारंपरिक युरिया जो सॉलिड फॉर्ममध्ये असतो तो जमिनीवर फेकावा लागतो। एकतर तो हवेत उडून जातो किंवा जास्त पाऊस झाला तर पाण्यासोबत वाहून जातो किंवा जमिनीमध्ये मुरून जातो। परंतु नॅनो युरियाची फवारणी केल्यामुळे पिकांना जवळपास 80% नत्र उपलब्ध होते। शिवाय यापासून जमिनीची किंवा पर्यावरणाची कुठलीच हानी होत नाही। अर्ध्या लिटरच्या बाटलीमध्ये 40,000 मिलीग्रॅम लिक्विड नायट्रोजन असते, जे आपण दुकानातून खरेदी केलेल्या 50 किलो युरियाच्या बॅग एवढे परिणामकारक असते। यामुळेच शासन शेतकऱ्यांना नॅनो युरिया खरेदी करण्यासाठी 50% अनुदान देत आहे। यासाठी अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती 30 जून 2023 आहे। चला तर आता जाणून घेऊयात की नॅनो युरिया अनुदान मिळवण्यासाठी जो ऑनलाईन अर्ज आहे तो कसा करावा लागतो। गुगलच्या सर्च बारमध्ये महा-DBT फार्मर लॉगिन असा शब्द टाकून सर्च करा। त्यानंतर अशा प्रकारची एक लिंक येईल, या लिंकवरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला लॉगिन करायचे आहे। लॉगिन करण्यासाठी 2 पद्धती या ठिकाणी दिलेल्या आहेत। एकतर तुम्ही वापरकर्ता ID आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता किंवा आधार नंबरवर आलेल्या OTP द्वारे देखील तुम्ही लॉगिन करू शकता। लॉगिन केल्यावर अर्ज करा या लिंकवरती क्लिक करा। त्यानंतर बियाणे, औषधे व खते या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पिवळ्या रंगाच्या बटनावरती क्लिक करा। या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म ओपन होईल, यामध्ये अचूक माहिती भरायची आहे। जसे की मुख्य घटक या पर्यायामध्ये अनुदानावर बियाणे, औषधे व खतांचे वाटप हा पर्याय निवडा। बाब निवडा या पर्यायामध्ये खते हा पर्याय निवडा। तुम्ही ज्या पिकाची नोंदणी केली असेल ते पीक निवडा। अनुदान हवे असलेली बाब या पर्यायामध्ये 2 पर्याय तुम्हाला दिसेल, एक म्हणजे नॅनो युरिया आणि दुसरा आहे नॅनो DAP। दोन्हीपैकी एक कोणताही पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। या ठिकाणी आपण नॅनो युरिया हा पर्याय निवडणार आहोत। त्यानंतर जमिनीचे क्षेत्र तुम्हाला निवडायचे आहे। किती एकरासाठी तुम्हाला हा नॅनो युरिया लागणार आहे। उदाहरणार्थ आपण 40 गुंठे म्हणजेच 1 एकर एवढे क्षेत्र निवडल्यास क्षेत्रानुसार आकडा या ठिकाणी आपोआप येणार आहे। म्हणजेच 1 एकरसाठी 2 बॉटल या ठिकाणी मिळणार आहेत।
सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर जतन करा या पर्यायावरती क्लिक करा। या अर्जाव्यतिरिक्त अजून अर्ज करायचा असेल तर यस या बटनावरती क्लिक करा किंवा नो हा पर्याय निवडा। आपण या ठिकाणी नो हा पर्याय निवडणार आहोत, म्हणजे ज्या पर्यायावरती आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत। आता वरती कोपऱ्यात दिसत असलेल्या अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा। पहा या बटनावरती क्लिक करा। एकापेक्षा जास्त योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर कोणत्या योजनेची आधी तुम्हाला गरज आहे त्या संदर्भात प्राधान्य क्रमांक द्या। दिलेल्या बॉक्सवर टिक करा आणि अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा। तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावरती क्लिक करा। छाननी अंतर्गत अर्ज या बटनावरती क्लिक करा। या ठिकाणी आपला अर्ज दिसत आहे। अर्ज जर मंजूर झाला असेल तर तो मंजूर अर्ज या रकान्यामध्ये दिसेल। शिवाय तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर अर्ज मंजूर झाल्यासंदर्भात संदेश देखील तुम्हाला येईल। अशा पद्धतीने तुम्ही 30 जून 2024 पर्यंत नॅनो युरिया किंवा नॅनो DAP खतासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। धन्यवाद।